तर बऱ्याच दिवसांपासून मम्मीनी हे सगळं प्लॅन केलं होतं आणि फायनली आज ते एक्झिक्यूट झालं. ते काय हे पुढे तुम्हाला समजेलच. तर चला आज आम्ही आलोय रावणवाडीला. हे भंडाऱ्यावरून फक्त 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. सुप्रसिद्ध असं स्पॉट आहे आणि बरेच स्कूलचे इथे पिकनिक्स आणि बरेच लोक इथे व्हेज नॉनव्हेजचं जेवण इथे बनवायला घेऊन येतात. तर आज आम्ही व्हेज बनवलं होतं आणि खूप मजा आली. बऱ्याच सुविधा इथे अवेलेबल आहे. स्वयंपाक बनवायला जर पाणी लागत असेल, प्यायला पाणी, सगळ्या गोष्टींची सुविधा इथे आहे. इन डिटेल मी सगळ्या गोष्टी व्लॉगमध्ये शेअर केल्या. अजूनपर्यंत नसेल बघितलं तर नक्की जाऊन चॅनलवर बघा. इथे गरम गरम लाडू बनत होते, आम्ही ते सुद्धा विकत घेतले आणि ऑर्गॅनिक भाज्या सुद्धा इथे मिळतात आणि लेकरांना खेळायला बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहे. खूप डान्स केला, खूप धमाल केली आम्ही. हे सगळे माझ्या मम्मीचे फ्रेंड्स आहे आणि खरंच पण आपली आई जेवढी माया लावते ना, तेवढेच तिचे फ्रेंड्स सुद्धा लावतात. आम्हाला बोलतात मुलींसोबत टाइम स्पेंड करा, फोटो व्हिडिओ काढा. आम्ही स्वयंपाक बनवतो, पूर्ण स्वयंपाक त्यांनीच बनवला होता आणि मला असं वाटतं ना, आयुष्यात असे लोक खूप कमी मिळतात. तर मला असं वाटते जपायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि दिवसाचा शेवट झाला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.